सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धभगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। सुखो बुद्धानोत्पादो सुखासद्धम्मदेशना सुखासङ्घस्य सामग्री समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाची उत्पत्ती, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या.
सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. काल आपण पाहिलेलं आहे की बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी 10 स्थित्यंतरांमधून आपल्याला जावं लागतं. ती 10 स्थित्यंतरे काय आहेत हे आपण 2 दिवस समजावून घेतलेले आहेत. आणि 10वं आणि शेवटचं जे स्थित्यंतर आहे त्यामुळे बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते, म्हणजे बुद्धत्व प्राप्त होते. हे पण आपण पाहिलेलं आहे की अशा प्रकारे बोधिसत्व जेव्हा बनतो माणूस तर त्याला बुद्ध होण्यासाठी 10 जन्म आणखी घ्यावे लागतात, तेव्हा कुठे बुद्धत्वाची प्राप्ती होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्ये प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते. बोधिसत्वांची स्थित्यंतरे होत असतानाच त्याने ही 10 सामर्थ्य मिळविली पाहिजेत. ही 10 सामर्थ्य बोधिसत्वानं मिळवली तरच त्याला बुद्धत्वाची प्राप्ती होते. इतकंच नव्हे तर त्याने 10 पारमितांचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. जसे जसे एक एक स्थित्यंतरे आहेत, एक एक जन्म आहे, तसेच 10 पारमितांचाही त्यानं अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारची ही दुहेरी जबाबदारी बोधिसत्वाची बुद्धत्वाची प्राप्ती करण्यासाठी असते. ह्या ज्या 10 पारमिता आहेत, या पारमितांचा अभ्याससुद्धा त्याला या 10 स्थित्यंतरामध्ये म्हणजे 10 भूमीमध्ये, प्रत्येक भूमीमध्ये त्याला करावी लागते. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजेत. एका जीवनात एक पारमिता त्यांनी पूर्ण केली पाहिजेत बोधिसत्वानं. एक स्थित्यंतर तर त्या एक स्थित्यंतरामध्ये एक पारमिता त्यानं परिपूर्ण केली पाहिजेत, शिल्लक नाही ठेवली पाहिजेत काहीच. पारमितांचा हा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजेत. बोधिसत्वानं 10 पारमितांचा हा अभ्याससुद्धा कसा केला पाहिजे? पायरी पायरीनं केला पाहिजे. व्यासंग म्हणजे सखोल अभ्यास. हा जो तर या पारमितांचा जो खास सखोल अभ्यास आहे तो बोधिसत्वाला पायरी पायरीनं केला पाहिजे. म्हणजे एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजेत. एका जीवनामध्ये एक पारमिता, असं 10 जीवनाच्या 10 पारमिता म्हणजे 10 स्थित्यंतरामध्ये 10 पारमिता. पण एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. एका पारमितेचं काही अंश आणि दुसऱ्या पारमितेचा काही अंश त्याच्यात मिक्स, त्याचं मिश्रण असता कामा नये. एका जीवनात एकच पारमिता असली पाहिजेत आणि ती पूर्ण केली पाहिजे. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो. आणि बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. आपण पाहिलं की बुद्धत्व कुठं आहे? वर आहे, कळसावर, शिखराच्या. म्हणून बोधिसत्वाच्या जीवनातील सगळ्यात उच्च गोष्ट म्हणजेच बुद्धत्वाची ही प्राप्ती होय. तर अशा प्रकारे बोधिसत्वाला प्रयत्न करावे लागतात. आणि बोधिसत्वानं आपले प्रयत्न सुरू ठेवत असताना प्रत्येक 10 जीवनातल्या ज्या काही स्थित्यंतरे आहेत ते तर मिळवावेच लागतात, परंतु त्याच्यासोबत 10 पारमितांचाही अभ्यास करावा लागतो. आणि एका एका जीवनामध्ये एक एकच पारमिता आपल्याला अभ्यासावी लागते. तर ह्या 10 पारमिता काय आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बौद्ध धम्मामध्ये बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी पूर्ण करावयाच्या आणि मन शुद्ध करून दुःखाचा नाश करणाऱ्या 10 उत्कृष्ट सद्गुणांना 10 पारमिता असं म्हणतात. ही बुद्धत्वाची प्राप्ती होण्यासाठी आपलं मन शुद्ध करून दुःखाचा नाश करणारे 10 श्रेष्ठ गुण आहेत, त्याला पारमिता म्हणतात. म्हणजे 10 उत्कृष्ट गुण आहेत, सद्गुण आहेत, त्यांना 10 पारमिता असं म्हणतात. बौद्ध धम्मातील थेरवादामध्ये आणि महायान परंपरेमध्ये या पारमितांचे महत्त्व असून मानवी जीवन सुखी व आनंदी करण्यासाठी यांचा अभ्यास केला जातो. तर ही 10 पारमिता अशा आहेत. सगळ्यात पहिली जी पारमिता आहे ती आहे दान पारमिता. पारमिता या शब्दाचा अर्थ होतो पूर्णत्वास नेणे किंवा पूर्ण करणे.
असे 10 उत्कृष्ट जे गुण आहेत ते पूर्णपणे आपल्यामध्ये प्राप्त करणे. तर त्याच्यातली पहिली आहे दान पारमिता. आपण दान करतो की नाही, दान वगैरे देतो आपण, ती दान पारमिता. स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न ठेवता, पहा दान कसं असलं पाहिजे, त्याच्यात स्वार्थाची अपेक्षा नसली पाहिजे. किंवा मी दान दिलं आणि माझं नाव कुठंच घेतलं गेलेलं नाही, मला कुठंच विचारलं गेलेलं नाही, अशा प्रकारचाही स्वार्थ आपल्या दानामध्ये नसावा. स्वार्थाची किंवा परतफेडीची, आपण दान दिलं, ज्याला दान दिलं तर त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, काही मानसन्मान झाला पाहिजे, अशी परतफेडीची अपेक्षा न ठेवता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची संपत्ती, स्वतःचा देह किंवा मदत अर्पण करणे म्हणजे ही दान पारमिता आहे. म्हणजे जे काही गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना काय करायचे आहे, मदत करायची आहे. उदाहरणार्थ गरीब व्यक्ती असतील त्यांना अन्न, वस्त्र किंवा आवश्यक वस्तू आपण दिल्या पाहिजेत, अशी ही दान पारमिता आहे. ही स्वतःची संपत्ती आपण दान केली पाहिजे, आपण इतरांना मदत केली पाहिजे आणि वेळ प्रसंगी आपला देहसुद्धा आपल्याला दान देता आला पाहिजे, अर्पण करता आला पाहिजे. इतरांना मदत करण्यासाठी जीव गेला तरी चालेल, परंतु आपण देण्याची ती तिथं गरज असते तेव्हा आपण ती दिली पाहिजे, अशी ही दान पारमिता. जेव्हा आपण थायलंड, जापानमध्ये वगैरे आपण बुद्ध घ्यायला जातो, का खूप लोकांना सवय असते, पहिल्यांदा झोपेतून उठल्यानंतर काहीतरी दान कर्म आपल्या हातून झालंच पाहिजे. फार सुंदर पद्धत आहे, आपल्याकडे नाही आहे ती परंपरा, की पहिले सकाळी उठल्यानंतर मग दान करणे. कितीही छोटी वस्तू असे, कशाचंही दान असो, मग ते खूप प्रकार आहेत दानाचे, तर त्याचं दान आपण केलं पाहिजे. अशी दान पारमिता बोधिसत्वाला एका स्थित्यंतरात एक दान पारमिता पूर्ण करावी लागते. तर दान पारमिता ही अशी आहे, जेव्हा आपण दान करतो तेव्हा कुठलीच अपेक्षा आपण ठेवायची नाही, त्याच्या दान केल्यामुळे आपल्याला काही फायदा होईल का याचाही विचार करायचा नाही आणि मुक्त स्वतंत्रपणे आपण ते दान दिलं पाहिजे. दुसरी पारमिता आहे शील पारमिता. शील म्हणजे काय म्हणतो आपण, नीतिमत्तेलाच आपण शील म्हणतो. नीतिमत्ता म्हणजे सदाचरण आपण त्याला म्हणतो, चांगलं आचरण. तर ही नीती पाळणे, सदाचरण करणे आणि वाईट कर्मापासून दूर राहणे ही शील पारमिता आपल्याला शिकवते. एकच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, की शील पारमिता म्हणजे कुठलंही वाईट कर्म आपल्या हातून होता कामा नये, याची काळजी बोधिसत्वाला घ्यावं लागते, तरच बुद्धत्वाची प्राप्ती होते. म्हणून सदाचरण करत राहायचं, नीतिमत्तेनं वागत राहायचं, नीतिमत्तेनं जीवन जगायचं, सदाचाराचं जीवन जगायचं, शीलांचं आचरण करायचं आणि वाईट कामापासून दूर राहण्याचा प्रयत्न, म्हणजे दूरच राहायचं. त्यानं अनेक प्रकारचे वाईट कामं आहेत, त्या सगळ्या वाईट कामापासून दूर जर राहिलं तर ती शील पारमिता त्यानं पूर्ण केली असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतरची तिसरी पारमिता आहे नैष्कर्म्य पारमिता. नैष्कर्म्य म्हणजे काय होते, संसारिक मोह, माया आणि आसक्तीचा त्याग करणे म्हणजे नैष्कर्म्य पारमिता. याला संसारिक मोह, माया आणि आसक्तीचा त्याग करणे कठीण पारमिता आहे. आपण दानही करू, शीलांचं आचरणही करू, परंतु सांसारिक मोह, माया आणि आसक्तीचा त्याग करणं मात्र कठीण आहे. पाहतो ना आपण, आपल्या संसारामध्येच गुरफटून असतो, मोह आणि मायाच्या जाळ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. ते मासोळी पकडण्याचं जाळं कसं असते, तसं आपण संसाराच्या मोह मायामध्ये अडकून पडलेला आहोत. आणि त्याच संसाराची, त्या मोहमायाची आपल्याला आसक्ती आहे, आपल्याला इच्छा आहे, सोडत नाही आपण संसार. संसार सोडणे म्हणजे याचा अर्थ नाही की घरदार सोडून चाललं जाणं बा कुठे जंगलामध्ये, सिद्धार्थ गौतमासारखं, तसं नाही. तर संसाराचा जो मोह आपल्याला आहे, जी आसक्ती आपल्याला चिटकलेली आहे, ती आसक्ती सोडून द्यायची. कशा पद्धतीनं आपण आसक्ती सोडू शकतो? कधी कधी काय होते की सगळं घर म्हटलं की कुटुंब म्हटल्यानंतर मग माझं घर आहे आणि माझं कुटुंब आहे, सगळ्या जबाबदाऱ्या आपण एकट्याच्याच अंगावर घेतो, कोणीच करत नाही बा माझ्याशिवाय, चिटकून राहतो. पोराला करू देत नाही, पोरीला कामं धंदे करू देत नाही, आयतं देतो त्यांना जेवायला, खायला, प्यायला,
एक गोष्ट आपण विचारतो की आपलं जे कुटुंब आहे, आपलं जे घर आहे, त्या घरातील कामं करण्याची जबाबदारी कोणत्याही एकट्या व्यक्तीची नसते, ते सामूहिक काम असते. माणसं असो की स्त्रिया असो, त्यांनी घरातील संसारात कुटुंबामध्ये कामं धंदे सगळं जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. पण आपण स्वतःच ते ओढून घेत असतो, आपल्याला आसक्ती असते. यापासून आपण दूर गेलो पाहिजे. कुठे चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असेल, धम्मश्रवण करण्याला आपण जाऊ, कुठं प्रवचनाला आपल्याला जायचं आहे, कुठं विहारामध्ये भिक्षू आले असतील तिथं जायचं आहे, एखाद्या शिबिराला जायचं आहे, तर आपल्या आडवं कोण येते? आपला संसार येतो आपल्या आडवा. मी जर शिबिराला गेलो किंवा मी जर शिबिराला गेली तर माझ्या घरचं कसं होईल? काहीच नाही होत घरचं, बरोबर चालते घरचं. आपण गेलो की दवाखान्यात जर 8-10 दिवस भरती राहिलं तर होते का नाही बरोबर घरचं? मग इकडे वेळ द्यायचा, शिबिरामध्ये जायचं, कुठं प्रवचनामध्ये जायचं. तर अशा प्रकारे आपण या मोहमायेमध्ये आणि त्याच्या आसक्तीमध्ये अडकून राहिलेलो असतो. म्हणून हे नैष्कर्म्य आपण या संसारापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा, त्या आसक्तीपासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. नंतरची आहे चौथी पारमिता, त्याला प्रज्ञापारमिता असं म्हणतात. प्रज्ञापारमिता काय सांगते आपल्याला? सत्य आणि असत्य यांची पारख करणारी उच्च बुद्धी व ज्ञान मिळविणे, त्याला प्रज्ञापारमिता म्हणतात. सत्य आणि असत्य काय आहेत हे ओळखणारी क्षमता, ओळखणारी आपली उच्च बुद्धी आणि ज्ञान आहे. उच्च बुद्धी आणि ज्ञान की जे सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याची ओळख आपल्याला पटवून देतो. आणि प्रज्ञेचा विकास आपल्याला करणं आवश्यक आहे. सोपी भाषेत प्रज्ञाचा अर्थ होतो शहाणपण होतो. हे शहाणपण आपल्याला असलं पाहिजे. काय चांगलं काय वाईट ओळखता आलं पाहिजे. योग्य अयोग्य निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. याची क्षमता ही प्रज्ञापारमिता आपल्याला निर्माण करते. पुढची पारमिता आहे पाचवी, वीर्य पारमिता. वीर्य या शब्दाचा अर्थ होतो उत्साह, कोणत्याही कामामध्ये उत्साह निर्माण करणे. याचा अर्थ न थकता उत्साहाने आणि निरपेक्षतेने सत्कर्म करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वीर्य पारमिता आहे. न थकता सतत उत्साहानं आणि निरपेक्षतेनं, निरपेक्षतेचा अर्थ आपण पाहिलेला आहे. निरपेक्षता ही अशी मानसिक अवस्था आहे, अशी मानसिक इच्छा आहे की जी कोणावरच अवलंबून नसते, कोणाच्या भरोशावर अवलंबूनही आणि कोणाची ती तुलनाही करत नाही. असं निरपेक्षपणे आपण चांगले कामं म्हणजे सत्कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. की कोणी काही म्हणेल आपल्याला किंवा कोणापासून काही अडेल असं कर्म नाही. असं निरपेक्ष की कोणाच्या भरोशावर नसलेलं, उत्साहानं केलेलं, न थकता केलेलं सत्कर्म म्हणजे ही वीर्य पारमिता आहे. ही पण बोधिसत्वाला पूर्ण करावी लागते. मी एकदम थोडक्यामध्ये त्यांचे परिचय देऊन राहिलो फक्त दान पारमिताचा. मग एक एक पारमिता म्हणजे एक एक प्रवचन असते मोठंच्या मोठं 1-1.5 तासाचं. पुढची आहे शांती पारमिता. शांती या शब्दाचा अर्थ होतो सहनशीलता, सहन करण्याची शक्ती. शांती पारमिता सहनशीलता, जिद्द आणि संकट काळातही संयम बाळगणे हे शिकवते आपल्याला शांती पारमिता. की कितीही संकटाचा प्रसंग आपल्यावर आला, कितीही संकटाचा काळ जर आपल्यावर आला तरी सहन करणे आणि जिद्दीनं संयम बाळगणे. संयम बाळगणे म्हणजे ते सहन करणे, शांत राहणे, कोणतीच प्रतिक्रिया न देणे. जे काही प्रसंग आहे तो सहन करणे, शांततेनं जिद्दीनं सहन करायचा आणि शांत डोक्यानं मग त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल तो उपाय आपण मग करायचा. अशी ही शांती पारमिता सुद्धा बोधिसत्वाला पूर्ण करावी लागते. मग संयम बाळगणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये. संयम न बाळगल्यामुळे काय होते, खूप काही अनर्थ घडतात आपल्या जीवनात. संयम तुटला की अनर्थ घडला. नजर हटी दुर्घटना घटी अशी हिंदीमध्ये म्हण आहे. ठीक आहे. संयम सुटला की दुर्घटना झाली. छोटीशी गोष्ट असते, एखादी आई मुलाला रागवते किंवा एखादा नवरा बायकोवर रागावतो आणि ती गोष्ट ती मनाला टोचल्या जाते
आणि तिथं संयम राखला जात नाही, आणि संयम नाही राखला की तिथं कृती केल्या जाते, मग ते लगेच आत्महत्या करून टाकतो. काही मोठं कारण नसते, डायरेक्ट जीव गमावण्यापर्यंत मजल जाते आपली आणि मोकळे होऊन जातो. मग संयम, प्रत्येक गोष्टी किती कठीण प्रसंग असला ना तरीही आपण संयम बाळगा, झटपट निर्णय घेऊ नये, काही वेळ शांत. खून करणाऱ्याचे तसंच असते, ते खून केल्यानंतर मग अर्ध्या घंट्यानं त्याच्या लक्षात येते की लेखाचं आपण हे काही बरोबर केलं नाही, पश्चाताप होतो त्याला. कोणत्याही खुनी माणसाला आनंद नसते होत की मी खून केला म्हणून, खूप पश्चाताप होतो त्याला की आपण हे असं करायला नव्हतं पाहिजे, कारण संयम सोडला त्याने. मग आपण कुठलंही कार्य असेल, कुठलाही निर्णय असेल, कुठलीही कृती असेल, तर आपण आपला संयम ढळू न देता कामा नये. समोरच्या शेजारीनबाईनं जर आपल्यासोबत भांडण केलं म्हणून आपणही भांडण करायचं का तिच्यासोबत? आपण संयम ठेवायचा, शांत राहायचं, बोलू द्यायचं तिला, एकटीलाच बोलू, काहीच प्रतिक्रिया प्रतिउत्तर काहीच नाही द्यायचं. तो म्हणजे संयम. शांतच राहायचं, आपण सहन करायचं ते बोलणं. किती व्यक्ती ती समोरची बोलली तरी आपण ते सहन करतो. एवढी क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्याची ही पारमिता आहे, शांती पारमिता. त्याच्यानंतरची पारमिता आहे सत्य पारमिता. सत्य पारमिता म्हणजे नेहमी प्रामाणिकपणाचं आचरण करणे, प्रामाणिक राहणे आणि सत्याचं आचरण करणे, खऱ्याचंच आचरण करायचं, खरंच बोलायचं, जे आहे तेच बोलायचं, काहीच त्याच्यात फेरफार नाही करायची बोलण्यामध्ये. आणि प्रामाणिकपणा या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. चटकन आपल्या तोंडातून एखाद्या वेळेस वाईट शब्द निघून जातो आणि थोड्या वेळानं जर कोणी आपल्याला विचारायला आले की हे मी असं बोललोच नाही, इथं प्रामाणिकपणाही नाही आणि सत्यसुद्धा. सत्याला स्वीकारलं पाहिजे, सत्याला सामोरं गेलं पाहिजे. तर ही पण पारमिता, सत्य पारमिता बोधिसत्वाला पूर्ण करायची आहे. ह्या पारमिता फक्त बोधिसत्वासाठीच नाही आहेत, हे आपल्यासाठी सुद्धा आहेत, कारण आपल्यालाही बोधिसत्व व्हायचं आहे, बोधिसत्वाचे गुण आपल्यामध्ये निर्माण करायचे आहेत. म्हणून आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, एकनिष्ठ राहिलं पाहिजेत, सत्याचं आचरण केलं पाहिजे, अशी ही सत्य पारमिता. नंतरची पारमिता आहे सातवी, आठवी, अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान पारमिता म्हणजे मार्गावर चालण्याचा व ध्येय गाठण्याचा अटल आणि दृढ निश्चय करणे, त्याला अधिष्ठान म्हणतो आपण. मार्गावर चालण्याचा, तर हे अधिष्ठान आपलं कोणतंही असू शकते. आपल्या जीवनात जे ध्येय आपण ठरवलेलं आहे ते ध्येय आपलं अधिष्ठान होऊ शकते. मग त्या जे ध्येय आपण स्वीकारलेलं आहे त्याच्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत आणि दृढ निश्चय केला पाहिजेत. काहीही झालं तरी ते ध्येय मला गाठायचंच आहे, त्याच्यासाठी आपण परिपूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आणि बोधिसत्वाला का करावा लागतो? अधिष्ठान पारमिता ही मार्गावर चालण्या, बुद्धत्वाच्या मार्गावर चालत आहे बोधिसत्व. तर बुद्धत्वाच्या मार्गावर चालणारा बोधिसत्व बुद्धत्वाच्या मार्गावरच चालण्याचा त्यानं दृढ निश्चय केला पाहिजे आणि ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. दुसरं काहीच नाही दिसलं पाहिजे त्याला, केवळ बुद्धत्वाचा मार्ग आणि बुद्धत्व त्याचं ध्येय आहे बोधिसत्वाचं. ते बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी मी हा मार्ग सोडणार नाही असा दृढ निश्चय करणे. कोण केला होता असा दृढ निश्चय? सिद्धार्थ गौतमांनी केला होता. कसा निश्चय केला होता? 40 दिवस पुरेल एवढं अन्न त्यांनी आपल्या बाजूला ठेवलं आणि माझं शरीर सुकून गेलं, हाडं सुकून गेले, रक्त मांस सुकून गेलं तरी चालेल, काहीही झालं तरी चालेल, जोपर्यंत मला बुद्धत्वाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी या जागेवरून उठणार नाही. पहा किती दृढ संकल्प आहे. असा दृढ संकल्प आपले सुद्धा असले पाहिजेत. जे जे काही ध्येय आपण हाती घेतलेले आहेत ते अशा दृढ निश्चयानं, म्हणजे पक्क्या निश्चयानं आपण त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला पाहिजे. आणि नंतर नववी पारमिता जी आहे ती आहे मैत्री पारमिता. मैत्री पारमिता म्हणजे सर्व सजीवांबद्दल निरपेक्ष प्रेम आणि जिव्हाळा बाळगणे. मैत्री तर माहीत आहे आपल्याला, संपूर्ण विश्वामध्ये, त्याच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भगवान बुद्धांनी
मैत्रीचं सुवर्ण जाळं विणलेलं आहे. सुवर्ण सोन्याची जाळी मैत्रीची. जिकडे मन जाईल बुद्धाचं तिकडे मैत्री करत गेले बुद्ध. सर्व सजीवांबद्दल, जेवढे सजीव असतील, दिसणारे न दिसणारे, पाण्यामध्ये राहणारे, जमिनीखाली राहणारे, झाडावर राहणारे, जंगलात राहणारे, क्रूर प्राणी असतील, पाळीव प्राणी असतील, फुलांवर बसणारे पाखरं, किटकुलं, बारीक कीटक, काहीही असो, त्या सजीवांच्या बद्दल निरपेक्ष प्रेम, कशाचीही आशा न करता, कोणावरही अवलंबून न राहता निरपेक्ष प्रेम करायचं आणि त्यांच्याबद्दल जिव्हाळा बाळगायचा, म्हणजे प्रेम बाळगायचं, मैत्री करायची, त्यांच्याबद्दल करुणा निर्माण करायची, दया निर्माण करायची, त्यांना मदत करायची, अशी ही मैत्री पारमिता बोधिसत्वाला म्हणजे शिकावी लागते. आणि शेवटी आहे उपेक्षा पारमिता. उपेक्षा पारमिता आणि जी 10वे स्थित्यंतर आहे धर्ममेध, जेव्हा बोधिसत्वाला बुद्धत्वाची प्राप्ती होते 10व्या जन्मामध्ये, ती ही 10वी पारमिता आहे उपेक्षा. उपेक्षाचा अर्थ आपण पाहिलेला आहे तसा, सुख दुःख किंवा मान अपमान या दोन्ही स्थितींमध्ये मन शांत आणि समतोल ठेवणे. सुख असो की दुःख असो, सुखानं आपण अतिशय आनंदित नाही झालो पाहिजेत आणि दुःखानं अतिशय दुःखीसुद्धा नाही झालो पाहिजे. आपल्याला जर मान सन्मान झाला तर आपण तोऱ्यातही नाही आलो पाहिजेत आणि अपमान झाला तर आपण दुःखी पण नाही झालो पाहिजे. दोन्ही स्थितीमध्ये, चांगली स्थिती असो की वाईट स्थिती असो, आपलं मन आपण शांत आणि समतोल ठेवलं पाहिजे. म्हणून मी मगाशी उदाहरण दिलं की शेजाऱ्यानं जर आपल्यासोबत भांडण केलं तर आपलं मन शांत ठेवा, उपेक्षा पहा, समतोल ठेवा. कारण ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कशा असतात, आकाशात येणाऱ्या ढगांसारख्या असतात. आकाशातले ढग एका ठिकाणी थांबतात का? नाही, सरकत राहतात पुढे पुढे. तशा अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात सुखाच्या, दुःखाच्या, मानाच्या, अपमानाच्या येतात. त्या येतात, काही वेळ थांबतात आणि निघून जातात. सुखसुद्धा आपल्या जीवनात काही वेळ येतं, सरकून जातं पुढे. दुःख येतं, ते काही कायमस्वरूपी येत नाही, ते काही दिवस थांबतं आपल्याजवळ आणि ते सुद्धा निघून. आपल्या मनातील विचारांची साखळीसुद्धा अशीच आहे, आकाशात येणाऱ्या ढगांसारखे. कुठलाही विचार थांबत नाही, तो काही क्षण थांबतो आपल्या डोक्यात, तो चालला जातो, लगेच दुसरा विचार येतो, तो थांबतो, तो चालला जातो, लगेच तिसरा विचार येतो. पण आपण एखाद्या विचाराला पकडलं की आपण त्या विचारात मग गुरफटून जातो. याला उपेक्षा नाही म्हणता येणार. तर उपेक्षा म्हणजे की कोणतीही स्थिती असली तर आपलं मन शांत, कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही आणि त्याच्यामध्ये समतोल ठेवायचा. आपलं जे मन आहे हे मन कसं आहे, प्रतिक्रिया देणारं मन आहे. त्याला सृजक बनवायचं आहे. सृजक म्हणजे शांत आणि समतोल बनवायचं आहे. काहीतरी नवीन चांगलं निर्माण करणारं त्याला बनवायचं आहे, म्हणजे सृजक बनवायचं. चांगलं काही नवीन निर्मिती मनानं केली पाहिजेत. आपल्या जे आहे त्याच्या भरोशावरच नाही राहिलं पाहिजे. प्रतिक्रिया, आपलं मन प्रतिक्रिया देत राहतं. चटकन काही कोणं बोललं की लगेच उत्तर आपलं हजर असते. नका देऊ, शांत राहा, हे आपल्याला उपेक्षा शिकविते. अशा प्रकारे ह्या 10 पारमिता ज्या आहेत, ह्या 10 पारमिता बोधिसत्वाला पूर्ण कराव्या लागतात एका स्थित्यंतरामध्ये. तर प्रत्येक जी पारमिता आहे, समजा दान पारमिता आहे, रिव्हिजन करू आपण याच्यावर. दान पारमिता पहिली त्यामध्ये सांगितलेलं आहे की गरजू लोकांना मदत करणे. शील पारमितामध्ये आपलं आचरण चांगलं ठेवणे, खोटे न बोलणे, चोरी न करणे, कोणाला त्रास न देणे, हे शील पारमितामध्ये. शांती पारमिता म्हणजे सहनशीलता ठेवणे, कोणी अपमान केला तरी लगेच रागाने उत्तर न देणे. वीर्य पारमिता सांगते चांगल्या कार्यासाठी सतत प्रयत्न करणे, चांगल्या कार्यासाठी, म्हणजे अडचणी आल्या तरी, कितीही अडचणी आल्या तरी धम्माचा अभ्यास किंवा धम्म साधना सुरूच ठेवणे. कितीही अडचणी आल्या तरी धम्म अभ्यास आणि धम्म साधना सुरू ठेवायची.
नंतरची ध्यान पारमिता आहे, त्याच्यात मन एकाग्र आणि शांत करणे, म्हणजे नियमित ध्यान करून मनावर नियंत्रण मिळविणे. मनावर नियंत्रण करण्यासाठी नियमित ध्यान साधना करावी लागते. प्रज्ञापारमिता सांगते की योग्य ज्ञान आणि विवेक प्राप्त करणे, म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे समजून निर्णय घेणे. नंतरची पारमिता आहे उपाय कौशल्य पारमिता सुद्धा त्याला म्हणतात, की योग्य व्यक्तीला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणे. लहान मुलाला कठीण तत्त्वज्ञान न सांगणे, सोप्या उदाहरणातून त्याला समजावून सांगणे, ही पारमिता आहे की योग्य व्यक्तीला योग्यच पद्धतीनं मार्गदर्शन केलं पाहिजे. 8वी पारमिता सांगते आपल्याला चांगले ध्येय निश्चित करून त्यासाठी दृढ राहणे. उदाहरणार्थ, मी स्वतःही धम्माच्या मार्गाने जगेन आणि इतरांनाही मदत करीन असा संकल्प करणे. नंतर बलपारमिता म्हणजे धम्म मार्गावर दृढ मानसिक शक्ती निर्माण करणे. संकट आले तरी चांगल्या मार्गापासून विचलित न होणे. आणि शेवटची पारमिता आहे वास्तवाचे सखोल आकलन आणि सर्वाच्या कल्याणाची दृष्टी प्राप्त करणे, म्हणजे स्वतःच्या फायद्यापेक्षा सर्वांच्या हिताचा विचार करणे. अशा प्रकारच्या ह्या 10 पारमिता बोधिसत्वाला 10 जन्मामध्ये 10 स्थित्यंतर प्राप्त करता करता त्याला त्याचा पारमितांचा अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे बोधिसत्व हा बुद्धत्व प्राप्त करून घेतो. आपले 2-3 दिवस याच्यामध्ये चांगले गेलेले आहेत. तरीसुद्धा काही अडचण असली याच्याबद्दल तर आपण नंतर विचारू शकता. आणि आपण आता 5व्या भागाला सुरुवात करतो आहे. प्रथम खंडामधली पहिला खंड काही झाला नाही आपला अजून. 5वा भाग जो आहे तो आपल्याला सुरू करायचा आहे. 12 निदाने झालेत ना आपले काल. तर 5व्या भागामध्ये जी माहिती आपण पाहणार आहोत, बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन, म्हणजे भगवान बुद्धांचा जो काळ होता त्यांच्या अगोदरच्या काळामध्ये कोणकोणते ऋषी होऊन गेलेले आहेत किंवा कोणकोणते तत्त्वज्ञानी होऊन गेलेले आहेत, कोणकोण बुद्धिवान लोक होऊन गेलेले आहेत, त्याचा आपण याच्यामध्ये थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. बुद्ध आणि वैदिक ऋषी. भगवान बुद्धाच्या काळामध्ये आणि त्याच्या पूर्व काळामध्ये सुद्धा वैदिक धर्म होता. वैदिक धर्म म्हणजे वेदांच्या नुसार, वेदांच्या सिद्धांतानुसार चालणारा धर्म म्हणजे वैदिक धर्म. आणि या वैदिक धर्माची निर्मिती करणारे ऋषी होते, ऋषी मुनी जुन्या काळातले, की ज्यांनी या जगाला त्या काळामध्ये तत्वज्ञान दिलं, सिद्धांत दिले, चांगल्या गोष्टी शिकवल्या. तर बुद्धाच्या अगोदरच्या काळात असे किती लोक होऊन गेले आणि नंतर बुद्ध आले, तर तो अगोदरचा काळ आपण पाहू. वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी असं म्हणतात. ऋषी शब्दाचा अर्थ दिलेला. ऋषी मुनी कोणाला म्हणतो आपण, तर ऋषी मुनी आपण त्यांना म्हणतो की वेद, 4 प्रकारचे वेद आहेत, पाहणारच आहोत आपण पुढे. हा एक मंत्रांचा, मंत्र म्हणजेच ऋचा सुद्धा त्याला म्हणतात, किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे, म्हणजे मंत्रांचा एक संग्रह आहे. वेद म्हणजे मंत्रांचा एक संग्रह आहे. आणि या मंत्रांचे जे लोक उच्चार करतात त्यांना ऋषी असं म्हणतात. मंत्र म्हणजे काय मग? मंत्रांचा उच्चार करतात हे ऋषी लोक, तर मंत्र म्हणजे काय? तर मंत्र म्हणजे काय आहे ते पहा. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्मा, महर्षी, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना हो. धावा करणे म्हणजे देवाला प्रसन्न करणाऱ्या प्रार्थना म्हणजे हे मंत्र आहेत. हे देवांची नावं दिलेली आहे. इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्मा, महर्षी आणि यम या देवतांचा धावा करणाऱ्या ह्या प्रार्थना म्हणजे हे मंत्र होत. म्हणून ऋषी मुनी
जुन्या काळात मंत्रांचा उच्चार करत असत. अजूनही काही धर्मामध्ये मंत्रांचा उच्चार करण्याची पद्धत आहे. तर मंत्र म्हणजे वेगवेगळ्या देवतांची प्रार्थना प्रसन्न होण्यासाठी त्याला धावा करणे म्हणतात. आणि धावा करणे म्हणजे काय करणे? शत्रू विरुद्ध सहाय्य करण्यासाठी, शत्रूशी सामना करण्यासाठी देवा मला मदत कर याच्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे धावा. धनप्राप्तीसाठी भक्ताकडून मला धनप्राप्ती झाली पाहिजेत म्हणून भक्त काय करतात? आपल्या देवाला अन्न, मांस आणि मद्य, मटण, दारू आणि अन्न याचं नैवेद्य स्वीकारण्याची देवाला विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे धावा होय. म्हणजे धावा हा कशासाठी केला जातो? आपल्याला काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी, आपला काहीतरी फायदा करून घेण्यासाठी धावा केला. धावा म्हणजे ही प्रार्थनाच आहे. बौद्ध धर्म सोडून इतर धर्मामध्ये त्यांच्या देवतांची जी पूजा केली जाते त्या पूजेमागचा त्यांचा काय उद्देश असतो? की देवानं आपल्याला काहीतरी मदत केली पाहिजे, आपल्यासाठी चांगलं केलं पाहिजे. म्हणून काही धर्मामध्ये नवससुद्धा बोलतात देवाला, की असं असं झालं तर मी नवस करील. सुजाताने नवस केला होता, मला जर मुलगा झाला तर मी त्या वडाच्या झाडाची पूजा करेल. तर अशा प्रकारचा हा एक धावा आहे, देवाची प्रार्थना आहे. नाही, देवापासून काहीतरी मदत मिळविणे, शक्ती मिळविणे. उलट्या दिशेनं पात्र गेलं तर हा उलटा प्रवाह आहे आपल्या बौद्ध धर्मातला. आपण बुद्धाची जी पूजा करतो ती काहीतरी मिळवण्यासाठी करतो का? कशासाठी करतो? मग बुद्धांची जी पूजा करतो आपण करतो कशासाठी? मग काही तर मागत नाही बुद्धाला. बुद्ध आपल्याला देतात का काही? ते बुद्धाचं रूप आहे, हे धातूचं बनलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपण नतमस्तक होतो. मग बुद्धा मी तुझी प्रार्थना करीन, पौर्णिमा धरीन 12 आणि आणखीन काय उपोषत करील. कशासाठी करील? काय महत्त्व आहे त्या उपोषताचं, पौर्णिमेचं काय महत्त्व आहे? आणि भगवान बुद्धाची आपण पूजा का करतो हे उद्या सांगा मला लागलं असतं, कारण आता याच्यात वेळ जाईल आपला. आपण पुढे जाऊ. वेदामध्ये फारसे तत्त्वज्ञान नाही असं बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, की जे 4 वेद आहेत त्या वेदामध्ये फारसं काही तत्त्वज्ञान नाही. म्हणजे माणसाच्या जीवनाला आवश्यक अशा काही गोष्टी नाही आहेत. परंतु तरीसुद्धा काही वैदिक ऋषी होते, काही वैदिक ऋषी असे होते की ज्यांनी बुद्धाच्या अगोदरच्या काळात की त्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना त्या वैदिक ऋषींनी मांडलेल्या होत्या. म्हणजे आपल्या मनाला पटणाऱ्या काही कल्पना, तात्विक म्हणजे आपल्या मनाला पटणाऱ्या अशा काही कल्पना या वैदिक ऋषींनी मांडलेल्या होत्या. काहीच ऋषी असे होते ते मोजके. त्या ऋषींची नावंसुद्धा इथं दिलेली आहेत बाबासाहेबांनी. हे आहेत 8 ऋषी. त्याच्यातील पहिला आहे अघमर्षण, दुसरा ऋषी आहे प्रजापती परमेष्ठी, तिसरा ऋषी आहे ब्रह्मण्यस्पती किंवा बृहस्पती, चौथा ऋषी आहे अनिल, पाचवा ऋषी आहे दीर्घतमा, 6वा ऋषी आहे नारायण, 7वा आहे हिरण्यगर्भ आणि 8वा आहे विश्वकर्मा. हे ते ऋषी होत, चांगले ऋषी समजा त्या काळातले. आणि यांनी एक तत्व मांडलेलं आहे, काही सिद्धांत मांडलेले आहेत. आणि ते तत्व काय आहेत, काय या ऋषींनी, भगवान बुद्धाच्या अगोदरचे जे हे ऋषी होऊन गेलेले आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या. हे जे वैदिक ऋषी जे होते, तत्वज्ञानी होते, यांनी जे जे काही तत्व मांडलेले आहेत, म्हणजे जे जे काही विचार मांडलेले आहेत, तर त्या काळात त्या ऋषींच्या समोर मुख्य समस्या कोणत्या होत्या? जशा आज आपल्या जीवनात मुख्य समस्या काय आहेत आपल्या जीवनात, तशाच त्या काळातल्या त्या समस्या. आजच्या काळात मुख्य समस्या काय आहेत? आपले मुलं बाळं नोकरीवर लागले पाहिजेत, चांगली सोयरीक झाली पाहिजेत, सुखी राहिले पाहिजेत, आपल्या घरात 4 पैसे आले पाहिजेत, काहीतरी कमाई आपली असली पाहिजेत, अशा समस्या आहेत आपल्या.
तर त्या काळात त्या तत्ववेत्यांच्या समस्या काय होत्या, तर त्या समस्या पहा काय आहेत. तर हे वैदिक जे 8 नावं मी या ऋषींची वाचले, त्यांच्या पुढील ह्या समस्या होत्या आणि त्यांनी आपापले विचार या समस्येबद्दल मांडलेलं आहेत. ते म्हणजे त्यांचं तत्वज्ञान आहे. जग उत्पन्न कसे झाले, हा त्यांच्यासमोर एक प्रश्न होता की जगाची निर्मिती कशी झाली. वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची निर्मिती कोणत्या पद्धतीनं करण्यात आली, हा एक प्रश्न. त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे, वस्तूंचं ऐक्य आणि त्यांचं अस्तित्व का, वस्तू का आहेत जगामध्ये, हे जग का आहे, या जगातील सर्व वस्तू का आहेत, अस्तित्व म्हणजे असणे, का आहेत त्या वस्तू या जगात, निर्मिती कशी झाली, या सगळ्या वस्तूची आणि या जगाची निर्मिती कशी झाली, कुणाच्या आज्ञेनं झाली, कोण ऑर्डर सोडली होती जग निर्माण करण्याची, जगातील लोक निर्माण करण्याची, जगातील जीव निर्माण करण्याची, जगातील निसर्ग निर्माण करण्याची, चंद्र सूर्य तारे हे सगळं निर्माण करण्याची कोण आज्ञा केली. आणि शेवटचा प्रश्न मनात त्यांच्या समस्या होती की जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे, जग हे कशापासून निर्माण झालं आणि ते कुठे जाणार आहे. सुंदर प्रश्न आहेत नाही का, आपल्याला हरेक वाटून राहिला की काय उत्तरं असतील लेख्याचे, कसं निर्माण झालं असेल जग, उत्पत्ती कशी झाली, कोणं केली, कोणाच्या आज्ञेनं झाली, कशापासून निर्माण झालं जग, कुठे जाणार आहे, अशा समस्या त्या लोकांच्या काळामध्ये. आता त्याच्यातील जे 8 ऋषी आहेत तर त्या प्रत्येक ऋषीनं या विषयावर, या समस्येवर काय काय उत्तरं शोधून काढले होते बुद्धाच्या काळाच्या अगोदर. आणि त्यानंतर बुद्धानं या प्रश्नांबद्दल काय उत्तर दिलेलं आहे ते पाहणारच आहोत आपण पुढे. तर यापैकी पहिला जो ऋषी आहे अघमर्षण, हा अघमर्षण म्हणतो की जग हे तपसपासून निर्माण झाले. या ऋषीचं म्हणणं आहे की जगाची निर्मिती ही तपसपासून, तपस म्हणजे उष्णता आहे, तिथं ग्रंथात कंसात लिहिलेलं उष्णता नाही का, ते उष्णतेपासून निर्माण झालेलं आहे म्हणते जग. कारण उष्णता ही काय आहे, निर्मितीक्षम तत्व होय. उष्णता जी आहे, तपस जी आहे ही निर्मितीक्षम तत्व होय. उष्णतेमध्ये काहीतरी निर्माण करण्याची क्षमता आहे, काहीतरी निर्माण करण्याची ताकद उष्णतेमध्ये आहे. म्हणून हे जग जे आहे ते या उष्णतेपासूनच निर्माण झालेलं आहे, अघमर्षण ऋषी म्हणतो. आणि त्यापासून, त्या उष्णतेपासून मग अनाद्यनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. आणि त्या उष्णतेपासून अनाद्यनंतचा जन्म झाला. अनाद्यनंत म्हणजे अनादी आणि अनंत म्हणजे अनाद्यनंत. याचा जर विसर्ग केला आपण, विसर्ग संधी जर केली व्याकरणाची, तर अनादी आणि अनंत म्हणजे अनाद्यनंत. तर अनादी म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय, या दोन शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे. अनादी म्हणजे ज्याची सुरुवातच नाही कधी झाली, काहीच माहीत नाही, त्याला अनादी म्हणतात, की ज्याची सुरुवातच नाही. आणि अनंत म्हणजे ज्याचा शेवट नाही, ज्याचा अंत नाही म्हणजे अनंत, त्याला म्हणतात अनादी अनंत किंवा अनाद्यनंत. हा जो नियम आलेला आहे हा नियम उष्णतेपासून आलेला आहे. आणि जे सत्य आहे, या सत्याचा जन्मसुद्धा या उष्णतेपासून झालेला आहे, या अनादी अनंतापासून, की काही सुरुवातही नाही आणि ज्याचा शेवटही नाही, अनादी अनंत. याचा असा नियम या उष्णतेपासून निर्माण झाला या जगामध्ये. आणि सत्य याचा जन्म या नियमापासून झाला, अनादी अनंतपासून सत्याचा जन्म झाला. आणि त्या सत्यापासून रात्र उत्पन्न झाली. रात्रला दुसरा नाव आहे तमस. सत्याचा जन्म झाल्यानंतर रात्र उत्पन्न झाली, त्याच्यापासून तमस उत्पन्न झाली. आणि या रात्र उत्पन्न झाल्यामुळे या तमसने पाणी निर्माण केले. तमस म्हणजे रात्र
रात्रीच्या मुळेच हे या जगातील पाणी निर्माण केलं आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. पाणी निर्माण झाल्यानंतर काळाची उत्पत्ती झाली. काळ म्हणजे वेळ आणि काळ, टाईम ज्याला म्हणतो, दिवस रात्र वेळ, याची निर्मिती झाली. आणि काळाची निर्मिती झाल्यामुळे काळानं काय केलं मग? चंद्र आणि सूर्य याची निर्मिती केली. स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना काळाने जन्म दिला. यालाच काळ म्हणतो आपण. सूर्य, चंद्र, स्वर्ग, पृथ्वी, आकाश, प्रकाश, दिवस रात्र, म्हणजे काळ आणि वेळ आपण याला म्हणतो. की काळानं या सगळ्या गोष्टीला जन्म दिला, त्यानेच ते निर्माण केली. अशा प्रकारे या जगाची निर्मिती झालेली आहे, असं अघमर्षण नावाच्या ऋषीचं म्हणणं आहे. की जग कसं निर्माण झालं तर ते अशा पद्धतीनं झालं. उष्णतेपासून निर्माण झालं आणि उष्णतेपासून मग अनादि अनंत नियम निर्माण झाला. त्या नियमानं सत्य याला जन्म दिला. सत्यापासून रात्र उत्पन्न झाली, रात्रीपासून पाणी उत्पन्न झालं, पाण्यापासून काळ उत्पन्न झाला आणि काळानं चंद्र सूर्य निर्माण केले, स्वर्ग पृथ्वी निर्माण केली, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था त्यानं निर्माण केली काळानं. असं अघमर्षण ऋषीचं या ठिकाणी म्हणणं आहे. नंतरचा जो ऋषी आहे तो आहे बृहस्पती. या ऋषीचं म्हणणं आहे की जग कसं निर्माण झालं? असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला आहे. काय म्हणतो हा बृहस्पती? असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत त्यानं गृहीत धरलेला आहे. सत आणि असत म्हणजे काय? सत म्हणजे सत्य, सत म्हणजे सत्य किंवा सत म्हणजे अस्तित्व असणे. जे जे काही आहे ते सत्य आहे, जे जे काही दिसते आहे ते सत्य आहे, त्याला सत असं म्हणतात. आणि असत म्हणजे म्हणजे नाही, जे सत्य नाही, जे खोटं आहे, ज्याचं अस्तित्वच नाही, की जे आपल्याला दिसतच नाही. आणि अस्तित्व म्हणजे असणे, ज्याचं अस्तित्वच नाही तरी त्या गोष्टीला खरं मानणे म्हणजे असत. खोटं जे सत्य नाही, ज्याचं अस्तित्वच नाही, की जो नाहीच. कोण नाही? कोण नाही या जगामध्ये, पण तरी लोक त्याच्याच मागं धावतात. ईश्वर, त्याचं अस्तित्व आहे की नाही कोणच आतापर्यंत सिद्ध केलेलं नाही. तर या असतपासून म्हणजे असत्यापासून सत्याची उत्पत्ती होते असा सिद्धांत या बृहस्पतीनं गृहीत धरला. आणि त्याने असत या शब्दाचा अर्थ, असत म्हणजे असत्य, या शब्दाचा अर्थ काय काढला त्यानं? अनादि अनंत असा सांगितला. असतला की जे खोटं आहे, जे सत्य नाही, तर ते कसं आहे? अनादि अनंत आहे, की ज्याची सुरुवातही माहीत नाही आणि ज्याचा शेवटही माहीत नाही, काहीच माहीत नाही, असा त्यानं सांगितला. सत जे आहे म्हणजे सत्य जे आहे ते मूलतः असतपासूनच उत्पन्न झाले. सत्य जे आहे ते असत्यापासूनच निर्माण झालेलं आहे. जे जे सत आहे म्हणजे जे जे सत्य आहे म्हणजे जे जे अस्तित्वात आहे, जे जे दिसते, ज्याला ज्याला आपण पाहू शकतो, जे जे आहे ते ते सत आहे, म्हणजे ते ते सत्य आहे. इथं खुर्ची आहे, फॅन आहे, गादी आहे, चटई आहे, हे सगळं काय आहे? सत आहे, सत्य आहे, ते अस्तित्वात आहे, आपण पाहून राहिलो त्यांना. आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत आहे त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे. जे जे सत्य आहे म्हणजे जे जे अस्तित्वात आहे तेही असतपासून निर्माण झालं, आणि जे जे शक्य आहे आणि तरीही ते असत आहे म्हणजे जे अस्तित्वात नाही, आपल्याला दिसत नाही, आणि जे अस्तित्वातच नाही म्हणजे ते नाहीच आहे या जगात, त्या सर्वांचा असत हा मूळ आधार आहे. त्याचीही निर्मिती याच असतनं केली. जे आहे त्याची निर्मिती त्यानंच केली आणि जे नाही त्याचीही निर्मिती या असत्यपासून म्हणजे अनादि अनंतपासून झालेली आहे, की ज्याची सुरुवातही माहीत नाही आणि शेवटही माहीत नाही.
याच्यापासून सत्य आणि असत निर्माण झालेलं आहे. म्हणजे जे अस्तित्वात आहे ते निर्माण झालं आणि जे अस्तित्वात नाही तेही निर्माण झालं. त्याचा मूळ आधार म्हणजे असत आहे, अनादि अनंत आहे. समजत आहे ना हे तत्वज्ञान? असं या बृहस्पती ऋषीचं म्हणणं आहे. भारी चाललं का ऐकायला? सांगा तसं. तिसरा ऋषी आहे प्रजापती परमेष्ठी. यानं सुद्धा जगाची उत्पत्ती कशी झाली याचं तत्वज्ञान मांडलं. त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला प्रजापती परमेष्ठीनं की असतपासून सत निर्माण झाले आहे काय? असत्यापासून सत्य निर्माण झालं आहे का? म्हणजे अनादि अनंतापासून हे सगळं निर्माण झालं काय? या प्रश्नापासून प्रजापती परमेष्ठीनं सुरुवात केली. त्याचं म्हणणं असं होतं की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी काही संबंध नाही. हा जो प्रश्न आहे सतपासून असत निर्माण झालं काय, अनादि अनंतापासून निर्माण झालं का, या प्रश्नाचा जग कसं निर्माण झालं या विषयाशी काही संबंध नाही. तर तो म्हणतो, प्रजापती परमेष्ठी म्हणतो की त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. की ज्या ज्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत, काय काय गोष्टी अस्तित्वात आहेत, चंद्र, सूर्य, दिवस, रात्र, ग्रह, तारे, पृथ्वी, निसर्ग, सगळं पृथ्वीवरचं जे जे काही आहे अस्तित्वात आहे, जे जे काही आपल्याला माहीत आहे, त्या सर्व वस्तूंचे मूळ काय आहे? पाण्यापासून याची निर्मिती झालेली आहे. असं या प्रत्येक ऋषीचे विचार वेगवेगळे की पाणी हे त्याचं मूळ आहे. त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी आहे त्या पाण्यापासून ते पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्यात बसत नाही. ते पाणी सत आणि असत अनादि अनंत यांच्या व्याख्येत ते बसत नाही. म्हणून त्याचा सत असतचा याच्याशी काही संबंध नाही. तर जगाची जी उत्पत्ती झालेली आहे ती पाण्यापासून झालेली आहे. पुढे परमेष्ठी म्हणतो प्रजापती की जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. या परमेष्ठीनं, प्रजापती परमेष्ठीनं जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते. या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असं नाव त्यानं दिलेलं आहे. वैश्विक इच्छा किंवा काम असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणून त्यानं जडत्व आणि चेतनेमध्ये भेद केला नाही. तर ही जडत्व म्हणजे काय आणि चेतना म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं की पुढचे वाक्य आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतात. जडत्व म्हणजे वस्तूची स्वतःच्या स्थिर किंवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जडत्व. जडपणा, भारीपणा आपण त्याला म्हणतो. जी वस्तू आहे, आता ही जी वस्तू आहे या वस्तूला स्थिर या ठिकाणी राहू द्यायचं की या वस्तूला गतिमान करायचं, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं, या अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जडत्व. आता याच्यात हे निर्जीव वस्तू आहे पण याच्यात नैसर्गिक प्रवृत्ती काय आहे? जडत्व. या वस्तूला स्थिर राहण्यासाठी किंवा याला गतिमान करण्यासाठी या अवस्थेमध्ये आता हे या टेबलावरचं उठून त्या गादीवर ठेवण्यासाठी विरोध करणारी शक्ती म्हणजे कोणती आहे? त्याचं वजन, त्याचं जडत्व. आपोआप जाणार आहे का ते? हवेनं उडून नाही जात, कारण त्याच्यात जडत्व आहे, भारीपणा आहे, वजन आहे त्याला. तर ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्याला जडत्व असं म्हटलेलं आहे. आणि हे जडत्व तुम्ही नाव ऐकलं असेल शास्त्रज्ञाचं, न्यूटनचं. न्यूटनच्या गतीचा नियम आहे, त्या गतीच्या नियमाशी हे जडत्व जोडल्या गेलेलं आहे. काय म्हणतो न्यूटन? की ज्यानुसार जोपर्यंत बाहेरील बल कार्य करत नाही तोपर्यंत वस्तू आपल्या मूळ स्थितीत राहते. गतीचा नियम आहे, त्याला जडत्व म्हटलेलं आहे. फार मस्त समजून घेता येते आपल्याला की त्यानुसार जोपर्यंत, आता ही वस्तू आहे, जोपर्यंत या वस्तूला बाहेरील बल कार्य करत नाही
तोपर्यंत ही वस्तू आपल्या मूळ स्थितीतच राहते. कशामुळे राहते? त्या जडत्वामुळे राहते, तिच्या वजनामुळे, भारीपणामुळे राहते. आता ही वस्तू आहे, ही मूळ स्थितीत आहे समजा इथं ठेवलेली. हिला जर दुसऱ्या ठिकाणी हलवायचं असेल तर काय करावं लागेल? बाहेरील शक्ती त्याला कार्य करावे लागेल. बाहेरील बल म्हणजे कोणतं? आपल्याला ती वस्तू हातानं उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवावी लागेल. बाहेरील शक्तीनं त्या वस्तूला पुढे ढकलल्याशिवाय ती वस्तू पुढे जाणार नाही, नाहीतर ती आपल्या मूळ स्थितीत आहे ती तिथेच राहणार आहे. एक तर आपण त्याला सरकू, नाहीतर खूप जोराची हवा आली, वादळ आलं, चक्रीवादळ, तर ती आपली जागा बदलेल ती वस्तू, किंवा पुरात वाहून जळल्यानं ती आपली जागा बदलेल, किंवा आगीनं ते जळून नष्ट होईल. असा हा न्यूटनचा नियम, जडत्वाचा नियम आहे. कोणतीही जड वस्तू असेल त्याला बाहेरील शक्तीचं बल मिळाल्याशिवाय ती वस्तू आपल्या जागेहून हलवू शकत नाही. आपल्यामध्ये जडत्व आहे, आपण चालण्यासाठी शक्ती लागते का नाही आपल्याला? ते बल आहे, आपलं आंतरिक बल आहे, शारीरिक शक्ती आहे. ती शक्ती आपण वापरल्याशिवाय आपण चालू शकत नाही. हे जडत्व आहे. आणि चेतना म्हणजे काय? चेतना म्हणजे जागृती किंवा ज्ञान. त्याला आपलं मन सुद्धा आपण म्हणतो. आपल्या अस्तित्वाचे भान असणे, आपल्या अस्तित्वाचे भान असणे आणि विचार करणे, अनुभव करणे, या प्रतिक्रिया देण्याची क्षमता म्हणजे चेतना आहे. त्याला चेतना म्हणतात. अशी जागृती, असं ज्ञान की आपल्या अस्तित्वाचे भान असणे, हे आपण कुठे बसलेले आहोत, कोणाच्या सोबत बसलेलो आहोत, आणि आपण जिथं बसलेलो आहोत तिथं आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याचा विचार करणे, किंवा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणे, या प्रतिक्रिया देण्याची क्षमता म्हणजे ही चेतना आहे. ही चेतना आपल्याला जागृत ठेवते, ते ज्ञान देते की नाही आपण कुठे बसलेलो आहोत. आपण विहारात बसलेलो आहोत. इथं आपल्याला बळबळ आपसात बोलता येणार नाही. इथं आपण आपल्या आपसात बोलण्याचा आपल्याला अनुभव घेता येणार नाही, कारण आपण विहारात आहोत. विहारात आपण शांत बसलं पाहिजे, ते एकमेकांशी बोललं नाही पाहिजे. ही जागृती, हे ज्ञान येणारी क्षमता म्हणजेच चेतना आहे. भान आपण त्याला म्हणतो. आपण भानावर आहोत, भान ठेवतो आपण, तर नाही इथं काहीच बोलता येत नाही, याचं भान ठेवणे म्हणजे चेतना आहे. तर हा काय म्हणतो परमेष्ठी? जडत्व आणि चेतना यात त्यानं भेद केलेला नाही आहे. त्याच्या मते पाणी जे आहे ते पाणी त्याच्या पाण्याच्या स्वाभाविक तत्वानुसार पाणीच आपलं स्वतःचं रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते. काय आहे? पाण्याकडे असं तत्व आहे, असा सिद्धांत आहे, अशी क्षमता आहे पाण्यामध्ये की स्वतःच तो स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेतो पाणी. म्हणून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असं नाव या परमेष्ठीनं दिलेलं आहे. तर काम या शब्दाचा अर्थ होतं की फक्त शारीरिक वासना नाही, तर काम म्हणजे प्रेम, आनंद, नवीन चांगलं काहीतरी निर्माण करण्याच्या इच्छेचं प्रतीक म्हणजे काम आहे. त्यालाच वैश्विक इच्छा सुद्धा म्हणतात. वैश्विक इच्छा म्हणजे काय? तर संपूर्ण विश्वाचं संचालन करणाऱ्या, म्हणजे संपूर्ण विश्वाला चालवणाऱ्या शक्तीचं किंवा निसर्गाच्या नियमांची इच्छा म्हणजे वैश्विक इच्छा. निसर्गाच्या नियमाची इच्छा म्हणतो आपण त्याला, किंवा या संपूर्ण विश्वाला जो चालवतो ती सर्वोच्च शक्ती, त्यालाच निसर्गाच्या नियमांची शक्ती किंवा निसर्गाच्या नियमाची इच्छा म्हणजे वैश्विक इच्छा असा त्याचा अर्थ होतो. असं नाव त्यानं दिलेलं आहे की पाण्यामुळेच हे सगळं निर्माण झालेलं आहे. आलं का लक्षात? प्रत्येक तत्ववेत्ताचं वेगवेगळं आहे. पाणी विशिष्ट वस्तूमध्ये आपलं रूपांतर कसं करून घेतो, एखादं उदाहरण देता येईल का आपल्याला? पाणी जे आहे ते पाणी त्याच्या तत्वानुसार
स्वतःचं रूपांतर एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये करून घेतो. आपण फ्रीजमध्ये पाणी गोठवलं की काय तयार होते? बर्फ तयार होतो, नाही का? आईस्क्रीम तयार होते, बर्फाचा गोळा तयार होतो. हे स्वाभाविक तत्व आहे. पाण्याचं कोणत्याही वस्तूमध्ये रूपांतरण होऊ शकतं. पुढचा जो तत्ववेत्ता आहे, कंटाळा आला असेल तर थांबूया. अनिल नावाचा जो ऋषी आहे, त्याचं काय म्हणणं आहे की या जगाची निर्मिती कशी झाली, कोण जग निर्माण केलं, याची माहिती आपण उद्याला पाहूया. कारण आता वेळ होऊन गेलेली, आपली 10 मिनटं शिल्लक झालेली आहेत. काही हरकत नाही, आपण शांतता या ठिकाणी बाळगली. आणि चांगला विषय आहे की बुद्धाच्या अगोदरच्या काळामध्ये जे जे काही तत्त्वज्ञानी ऋषी होऊन गेलेले आहेत, म्हणजे बुद्धाच्या काळाच्या अगोदरचा काळ होता कसा, हे याचीही माहिती आपल्याला असली पाहिजे. त्याच्यासाठी हे शिकणं आपल्याला महत्त्वाचं आहे. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में